एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार करणे, झोपेत सुद्धा विचार करणे, कुठलाही परफेक्ट निर्णय न घेणे, हे सगळे जे सिम्पटम्स आहेत ना, ते एका गोष्टीचे आहेत, त्याला म्हणतात ओव्हर थिंकिंग. हॅलो एव्हरीवन, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या सुंदरशा व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत एका विषयावर ज्याचं नाव आहे ओव्हर थिंकिंग. आणि आजकाल हे ओव्हर थिंकिंग खूप वाढत चाललेलं आहे. म्हणजे याच्यामुळे खूप लोकांना स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन सारख्या भरपूर साऱ्या कंडिशन्स येत आहेत. आणि ओव्हर थिंकिंग नेमकं काय आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, आणि कसं तुम्ही याच्यासाठी काय करू शकता, याला ओव्हरकम कसं करू शकता, याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर बेसिकली ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? तर ओव्हर थिंकिंग म्हणजे आपण एकाच गोष्टीवर खूप सारा विचार करणे, है ना. नॉर्मल व्यक्ती जेव्हा विचार करतात तेव्हा काय सोल्युशन काढतात, पण ओव्हर थिंकिंग मध्ये आपण काय करतो? नेहमी तोच विचार करत राहतो. बेसिकली दोन प्रकारचे ओव्हर थिंकिंग असतात, है ना. एक तर असतं भूतकाळातलं, म्हणजे पास्ट गोष्टीबद्दल आपण नेहमी विचार करत राहतो. जी गोष्ट झालेली आहे, आपल्या पास्टची गोष्ट आहे, त्याच्याबद्दल आपण विचार करत राहतो. आणि दुसरं म्हणजे आहे वरी, म्हणजे काय तर भविष्याबद्दल आपण विचार करून राहिलो, की हे झालं तर हे कसं होईल, हे झालं तर हे कसं होईल, हे झालं तर हे कसं होईल. सो तो याच्यामध्ये होतं काय, की नॉर्मली ओव्हर थिंकिंग मध्ये आपण विचार करतो की आपण परफेक्ट झाल्यावर कुठली गोष्ट करायची, किंवा काही वेळ आल्यानंतर आपण ही गोष्ट करायला पाहिजे, आणि आपल्या गोष्टी डिले होत राहतात, राईट. अच्छा, शरीरावर याचा असर काय होतो? तर शरीरावर याचा असर असा होतो की ओव्हर थिंकिंगमुळे काय होतं, तर स्ट्रेस वाढतो तर काय होतं, तर कॉर्टिसोल वाढते, है ना. कॉर्टिसोल जो हार्मोन आहे आपला, स्ट्रेस हार्मोन, तो वाढल्यामुळे काय होतं, बॉडी हिलिंग बंद करून देते, है ना. कारण बॉडीला असं वाटतं, आपल्या शरीराला असं वाटतं की बाबा स्ट्रेस आहे, म्हणजे काहीतरी टेन्शन आहे, आणि त्या स्ट्रेसमध्ये आपल्याला काहीतरी, है ना, आपला एक फ्लाईट अँड फाईट मोड रिस्पॉन्स जो आहे तो ऍक्टिव्हेट होऊन जातो. म्हणजे आपली बॉडी जी आहे ती त्याला मतलब ऍक्शन मोडमध्ये येते, है ना. तर ती हिलिंग मोड सोडून देते, म्हणजे जे हिलिंग मोड आपली जी आहे, जे रिकव्हरी आहे, त्याला ती सोडून देते आणि ते ऍक्शन मोडमध्ये येते. तर मग तर याचे अपाय आपल्या शरीरावर तर भरपूर आहेत, बरोबर. पण आता मग याला काय करायचं, कसं या ओव्हर थिंकिंगला टाळायचं, है ना. जर आपण हेल्थचं एक एक्झाम्पल घेतलं ना, जर कोणाला वजन कमी करायचं असेल, है ना, वजन कमी करण्यासाठी कोणी, है ना, आता लोक खूप ओव्हरथिंक करतात की मला एक परफेक्ट डाएट प्लॅन हवा, किंवा मला शूज हवेत एक्सरसाइज करायसाठी, मला, है ना, योगा मॅट पण पाहिजे, है ना, मला हेडफोन पण पाहिजे, है ना. बट ट्रस्ट मी, है ना, ह्या गोष्टी सगळ्या नंतर आहेत, अशा नाही ह्या नाही पाहिजेत. बट एक सुरुवात, है ना, जो व्यक्ती खूप ओव्हरथिंक करतो ना, तो एक सुरुवात नाही करू शकत, है ना. तर मग काय करायचं, तर याला ओव्हरकम करायला हवं. या 21st सेंचुरीमध्ये हे ओव्हरकम करणं खूप आवश्यक आहे, नाही तर तुम्ही कुठल्या गोष्टीवर फोकस नाही करू शकत. तर या ओव्हर थिंकिंगला ओव्हरकम करायसाठी काय करायचं बाबा, तर खूप सिम्पल फॉर्म्युला आहे, 3D फॉर्म्युला, है ना. हा फॉर्म्युला जर तुम्ही यूज केला ना, तर तुमचं हे ओव्हर थिंकिंग खूप ना ओव्हरकम होऊन जाईल, आणि तुम्ही नाही कराल, है ना. तर काय करायचं, तर पहिला डी आहे ना, तो आहे डिटेक्ट. म्हणजे काय? ओळखा. म्हणजे तुमच्या माइंडमध्ये जे पण विचार येत आहेत ना, त्यांना ओळखा. आता कसं ओळखायचं बाबा हे? तर सिम्पल आहे, एक डायरी घ्या, एक पेन घ्या, आणि तुमचे विचार लिहून काढा. म्हणजे काहीतरी तुम्ही ठरवत असाल, समजा तुम्हाला आता वेट लॉस करायचा आहे एक्झाम्पल, आणि तुम्ही विचार करत आहात, तर तुमच्या डोक्यातले विचार आहे ना लिहून काढा, है ना. आणि त्याच्याकडे लक्ष द्या की कुठल्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहे आणि कुठल्या नाही आहे, है ना. भरपूर वेळा काय होते, ओव्हर थिंकिंगमध्ये काय करतो आपण, ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये नाही आहेत त्याच्याबद्दल विचार करतो. अरे आज पाणी येत आहे, आज मी कसं वॉक करायला जाऊ. आता पाणी येणे नाही येणे आपल्या कंट्रोलमध्ये तर नाही ना. त्याच्यामुळं आपण काय करू शकतो, कुठल्या गोष्टीची कंट्रोल करू शकतो, आपण घरीच काही करू शकतो का, आपण घरीच वॉर्मअप करू शकतो का, किंवा मेडिटेशन करू शकतो का. ॲटलिस्ट मी आजपासून सुरुवात करत आहे, तर ॲटलिस्ट मी आज थोडंसं वॉर्मअप करू का. तर ओळखणे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की आपल्या हातामध्ये किंवा आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे ना. तर हा आहे पहिला डी, डिटेक्ट. दुसरं काय आहे, डिसाईड. आता तुम्ही डिटेक्ट केलं की बाबा मला एक्सरसाइज करायची आहे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कंट्रोलमध्ये काय आहे, मी आजपासून सुरू करायचं आहे, माझ्या कंट्रोलमध्ये आहे की मी आज वॉकला जातो. पण आता पाणी आलं तर माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे पाणी, बरोबर. मग मी काय करू, मग मी घरी बसून काहीतरी, है ना, मी ऑनलाईन बघेल किंवा काहीतरी वॉर्मअप करेल, किंवा है ना थोडंसं वॉर्मअप करू, योगा करेल, थोडंसं मेडिटेशन करेल, 5 मिनटं 10 मिनटं जितके मिनटं होईल पण मी करेल, है ना. हा निर्णय घेणे याला म्हणतात डिसाईड. की बाबा मी डिसाईड करेल की मी हे करेल, है ना. जसं मी आजपासून मला वजन कमी करायचं आहे, तर मी आजपासून सगळ्यात पहिला निर्णय माझा आहे की मी आजपासून एक्सरसाइज करेल. ओके, मग ती कुठली एक्सरसाइज असो मी करेल, 5 मिनटं करेल, 10 मिनटं करेल, 15 मिनटं करेल, पण मी करेल, है ना. हे डिसाईड करणं ही आहे दुसरी स्टेप. आणि तिसरं आहे डू. डिटेक्ट, डिसाईड अँड डू. डूमध्ये काय आहे, तर खूप सिम्पल आहे. जर तुम्ही हे डिटेक्ट पण केलं, डिसाईड पण तुम्ही विचार करत आहात ना, तर डूला काय आहे, डू म्हणजे काय, की करा. म्हणजे काय, की मूवमेंट करा. म्हणजे काय बघा, कुठलंही जेव्हा तुम्ही ॲक्शन घेता ना, है ना, जेव्हा तुम्ही ओव्हरथिंक करता, तुम्ही जर काही ॲक्शन घेत असाल ना, तर ती गोष्ट त्याला
है ना. म्हणजे ती ओव्हर थिंकिंग निघून जाते. तुम्ही वॉकला निघून गेले, तुम्ही 10 मिनटं वॉक करत आहात, तुम्ही किंवा है ना काहीतरी करायला पाहिजे, तुम्ही डिस्कस करा, है ना. तुमचं कोणी जवळचं असेल, है ना, ज्याच्याशी तुम्ही डिस्कस करू शकता, है ना. त्या व्यक्तीला त्या गोष्टीबद्दल कळतं की नाही कळतं याच्याशी काही घेणं देणं नाही. बरं, त्याला नाही कळत असेल, तुम्ही त्याला सांगा की बाबा तू ऐक, है ना, मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहे, तू ऐक आणि तू फक्त हो म्हण. है ना, माझा तुमचा निर्णय त्याला सांगा, त्याला म्हणा तू हो म्हण, तू एवढं म्हण की तू कर, राईट. सो याने काय होतं, कोणाशी बोलणे किंवा वॉकला निघून जाणे, काही ॲक्टिव्हिटी करणे आणि तुमचं ओव्हर थिंकिंग कमी होतं. खूप सिम्पल फॉर्म्युला आहे. डिटेक्ट करा पहिले तर काय तुमचे विचार चालू आहे, काय कंट्रोलमध्ये आहे, डिसाईड करा की कुठली स्टेप घ्यायची आहे आणि करा. बस, खूप सिम्पल आहे. आणि जर तुम्ही हे फॉलो केलं तर तुमचं ओव्हर थिंकिंग डेफिनेटली ओव्हरकम होईल. मी पण माझ्या लाईफमध्ये हे इम्प्लिमेंट करतो. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. है ना, लाईक करा व्हिडिओला, सबस्क्राईब करा. जो पण ओव्हर थिंकिंगमध्ये असेल त्याला हा व्हिडिओ शेअर करा, त्यालासुद्धा काही मदत होईल माझ्या ह्या व्हिडिओतून. सो थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.